routine activity. So, everyone, please close your eyes. Take a deep breath in and out. One more time, take a deep breath in and out. One more time, take a deep breath in. Raise your both the hands and say with high energy, today is the best day of my life. Good. Awesome. Very good. So, welcome everybody. Welcome to the day 22. I hope so. Okay. Chalo. So, write gratitude for three people in your life. Open your notebook and write it down. Write your intention for the day. ओके. आजचे अफर्मेशन लिहायचे सर्वांनी माझ्यासोबत. माय वर्क इज माय ब्लेसिंग. माय वर्क इज माय ब्लेसिंग. आय लव वर्किंग एव्हरी डे. आय लव वर्किंग एव्हरी डे. आवाज येतोय ना सर्वांना? आय लव वर्किंग एव्हरी डे. आय एम गेटिंग क्लोज टू माय ड्रीम लाईफ. माझं काम हे माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मला काम करायला आवडते. प्रत्येक दिवस मला माझ्या स्वप्नांच्या जवळ नेत आहे. ओके. हे आजचे अफर्मेशन आहे. सो पुढचे जे शेवटचे आपले 5-6 दिवस आहे तेव्हा तुम्हाला रोज एक अफर्मेशन मिळणार आहे. ओके. एक प्रश्न लिहायचा आहे आता सर्वांनी. प्रश्न लिहून घ्या. कालच्या दिवसातला म्हणजे कालचा जो तुमचा दिवस होता त्या कालच्या दिवसामधला बेस्ट पार्ट काय होता तुमच्यासाठी, तो लिहायचा आहे तुम्हाला. आठवा आणि लिहा लगेच.
दुसरा प्रश्न लिहा. कधीतरी आयुष्यात तुम्ही गार्डनमध्ये गेले असाल कधीतरी. जेव्हा तुम्ही गार्डनमध्ये गेले, जेव्हा तुम्ही गार्डनमध्ये फिरले आणि फिरत होते, वॉक करत होते, चालत होते, त्यावेळी तुम्हाला काय वाटत होतं? व्हॉट वॉज युअर फिलिंग? जेव्हा कधी तुम्ही गेले असाल, त्याचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला तुमच्या नोटबुकमध्ये. ह्या सगळ्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत, ह्या सबकॉन्शियस माइंडवर काम करणारा ॲक्टिव्हिटी आहे. म्हणून जर नाही काही समजलं, डोकं लावायचं नाही. मी जेवढं सांगतो तेवढं लिहायचं. ठीक आहे? ओके. लिहून झालं की डन सांगा चॅट बॉक्समध्ये. सब कुछ लिखना होने के बाद. गुड. चलो. लिख रहे, वेरी गुड. चला. सो आज एक आगळं वेगळं मेडिटेशन आपण करणार आहोत. जस्ट अ मिनिट. चला, सर्वांनी जरा शांत बसून जायचं आहे. सीट रिलॅक्स एव्हरीबॉडी. लिहून झाला असेल तुमचं तर पेन पेपर तुमचा बाजूला ठेवून द्यायचा आहे. क्लोज युअर आईज, टेक अ डीप ब्रेथ. डोळे बंद करायचे आहे. एक लांब श्वास घ्यायचा आहे. हे मेडिटेशन आज आपण एक आतापर्यंत जेवढं केलं त्यामधलं एक वेगळं मेडिटेशन आहे. आणि शेवटच्या दिवसासाठी काही 5 ते 6 मेडिटेशन हे वेगळ्या पद्धतीचे काढलेले आहेत. सो शेवटचा एकही दिवस मिस करू नका शक्यतो. रेकॉर्डिंगची वाट बघू नका, कारण रेकॉर्डिंग येईल नाही येईल सांगता येत नाही. ठीक आहे. आवाज क्लिअर आहे सर्वांना? चल, आगे बढ़े. सिट रिलॅक्स, क्लोज युअर आईज. हे ध्यान या विश्वाकडून, या ब्रह्मांडाकडून मार्गदर्शन घेण्याचं ध्यान आहे. बऱ्याचदा आयुष्यामध्ये आपल्याला मार्गदर्शनाची गरज असते आणि कधी-कधी आपल्याकडे प्रत्येक वेळी कोणीतरी मार्गदर्शन करायला असेलच असं नाही. सो ज्यावेळी आपल्याकडे कोणी मार्गदर्शन करायला नसते, त्यावेळी हे विश्व म्हणजेच डिवाइन एनर्जी आपल्याला मार्गदर्शन करत असते. आणि त्या डिवाइन एनर्जीची जी शक्ती आहे किंवा जी डिवाइन एनर्जी आहे, त्याचं मार्गदर्शन आपल्याला अशा वेळी जिथे गरज आहे त्यावेळी मिळत राहावं, वारंवार मिळावं, यासाठी आज आपण या विश्वशक्तीला तुम्ही म्हणू शकता आवाहन करू शकता, करत आहोत किंवा
त्याचा जो संदेश आहे त्याला आपण समजण्याचा किंवा स्वीकारण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी प्रेरणा आणि सकारात्मकता या दोन गोष्टीची फार गरज असते. त्यामुळे या ध्यानाच्या माध्यमातून त्या दोन्ही गोष्टींना आपण स्वीकारणार आहोत. हे ध्यान विशेषतः त्या दिवशी उपयुक्त ठरेल जेव्हा आपल्याला आयुष्यामध्ये एखादी दिशा, एखाद्या प्रश्नाचं उत्तर किंवा एखादं आश्वासन हवं असेल. तर सर्वांनी जरा श्वास घ्यायचा आहे. टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. वन मोर टाइम, टेक अ डीप ब्रेथ इन अँड आउट. बी रिलॅक्स. रिलॅक्स युअर बॉडी. श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. श्वास अगदी आपल्याला खोल घ्यायचे आहे. ओके. ऑलवेज डू द डीप ब्रिदिंग. खोल श्वास घ्यायचा आहे. आतमध्ये घ्यायचा आहे श्वास आणि सोडायचा आहे. ओके. कंटिन्यू करायचं आहे. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे आणि मनातल्या मनात एक संकल्प करायचा आहे. मी शांत आहे. मी स्थिर आहे. आणि या विश्वाचा संदेश, या विश्वाचा मेसेज मी आनंदाने स्वीकारतो आहे. या विश्वाचा संदेश मी आनंदाने स्वीकारतो आहे. मी ऐकण्यासाठी तयार आहे. मी विश्वास ठेवण्यासाठी तयार आहे. मी ऐकण्यासाठी तयार आहे. मी विश्वास ठेवण्यासाठी तयार आहे. प्रत्येक श्वास सोडताना आपल्या शरीरातील गोंधळ, कन्फ्युजन, चिंता, अपेक्षा याला बाहेर सोडून द्यायचं आहे, काढून टाकायचं आहे आणि प्रत्येक श्वासासोबत शांततेला आपल्या आतमध्ये घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. कल्पना करायची आहे की आपल्या विश्वगुरूकडून, आपल्या ब्रह्मांडाकडून, आपल्या ईश्वराकडून येणारा एक प्रकाश अगदी सौम्य आणि तेजस्वी तो वरून आपल्यामध्ये उतरतो आहे. हा प्रकाश प्रेम, संरक्षण आणि मार्गदर्शन या तिन्ही गोष्टींनी भरलेला आहे. या प्रकाशामध्ये प्रेम, संरक्षण आणि मार्गदर्शन या तिन्ही गोष्टी आहेत. तो प्रकाश आपल्या डोक्याच्या माध्यमातून आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आहे आणि हळूहळू आपल्या संपूर्ण शरीरामध्ये तो पसरतो आहे. मन, हृदय आणि संपूर्ण शरीर आपलं अतिशय प्रकाशमान होत आहे. त्या प्रकाशाला जर तुम्हाला एखादा कलर द्यायचा असेल तर तो कलर सुद्धा तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीचा. काही लोकांना गोल्डन कलर दिसत असेल, काही लोकांना पर्पल कलर दिसत असतील, काही लोकांना आणखी कुठला कलर दिसत असेल. सो तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला एक रंग देऊ शकता. पुन्हा फील करायचा आहे की हा प्रकाश आपल्याला अधिक जास्त सुरक्षित, अधिक जास्त समर्थ बनवत आहे आणि अधिक जास्त स्वतःशी जोडण्याचं काम करत आहे. आता तुम्हाला पडलेला जो काही प्रश्न असेल, ज्याचं उत्तर तुम्ही शोधत आहात, बऱ्याच दिवसापासून शोधत आहात, त्या प्रश्नाला आपल्या मनामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. एखादी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीचं उत्तर शोधत असाल, त्या परिस्थितीला मनामध्ये आणायचं आहे. आणि आता त्या परिस्थितीमध्ये किंवा त्या प्रश्नामध्ये पुढचं पाऊल काय असेल, मी नेक्स्ट स्टेप काय घ्यावी, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. जीवनात अनेकदा कन्फ्युजन आपल्याला होत असते. जीवनात अनेकदा आपण पुढचं पाऊल घेऊ शकत नाही.
आणि मित्रांनो, जेव्हा आपण पाऊल घेऊ शकत नाही पुढं, तेव्हा बऱ्याचदा आपला अनुभव आहे की आपलं नुकसान होते. सो आज ते पाऊल जर का घ्यायचं असेल, पुढं जर का काही करायचं असेल, सो ते योग्य पाऊल कुठलं असेल हे स्वतःला विचारा. त्या प्रकाशाला विचारा, जो प्रकाश ब्रह्मांडाकडून तुमच्या शरीरामध्ये आता उतरलेला आहे. सो वारंवार प्रश्न विचारला, पुन्हा पुन्हा प्रश्न विचारा की माझ्यासाठी पुढचं योग्य पाऊल कोणतं आहे? कोणता असा संदेश आहे, कोणता असा मेसेज आहे जो मी ऐकत नाही आहे? कोणता असा संदेश आहे जो मला अगदी लक्ष देऊन ऐकण्याची गरज आहे? या परिस्थितीत मला काय समजून घ्यायचं आहे? हे प्रश्न शांतपणे विश्वाला, या ब्रह्मांडाला अर्पण करा. हे प्रश्न शांतपणे ब्रह्मांडाला, विश्वाला अर्पण करा. आणि मग पूर्ण शांततेत डोळे मिटून आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा आणि जस्ट ऑब्झर्व करा. काही उत्तरं तुमच्याकडे येत आहेत का? काही गोष्टी तुम्हाला आठवत आहेत का? काही चित्र तुम्हाला दिसत आहेत का? पुन्हा पुन्हा प्रश्न तुम्ही या विश्वाला, ब्रह्मांडाला अर्पण करू शकता. माझ्यासाठी पुढचं योग्य पाऊल कोणतं आहे? मी कुठला संदेश ऐकण्याची गरज आहे? या परिस्थितीत मला अजून काय समजून घेण्याचं गरज आहे? जबरदस्तीने काही शोधू नका. जे विचार येत आहेत ते आपोआप येत आहेत. ते ब्रह्मांडाकडून येत आहेत. जे चित्र दिसत आहेत ते ऑब्झर्व करा. जे विचार येत आहेत ते ऑब्झर्व करा. निरीक्षण करा, प्रश्नांचं निरीक्षण करा, त्या विचारांचं निरीक्षण करा, समोर येणाऱ्या चित्रांचं. हे चित्र, हे प्रश्न, हे विचार आपोआप आलेले नाही आहेत. तुम्ही जो प्रश्न या ब्रह्मांडाला टाकलेला आहे त्याचं उत्तर कदाचित त्याच्यामध्ये असू शकते. काही लोकांना आज सापडेल, काही लोकांना 2, 4, 5 दिवस प्रॅक्टिस केल्यावर सापडेल, काही लोकांना 10 दिवस प्रॅक्टिस केल्यावर सापडेल. पण पुन्हा पुन्हा त्या प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी, ज्या सिच्युएशनमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही अडकलेले आहात तिथून बाहेर निघण्यासाठी मार्गदर्शनाची जेव्हा तुम्हाला गरज आहे त्यावेळी तुम्हाला हे खूप जास्त मदत करणार आहे. एखादा शब्द, भावना, प्रतिमा किंवा अंतर्मनातील काही जाणीवा वर येऊ शकतात. जे काही समोर दिसत आहे त्याला प्रेमाने स्वीकारा. मनात म्हणा, योग्य संदेश योग्य वेळी माझ्यापर्यंत पोहोचतो आहे. मी माझ्या अंतर्मनावर विश्वास ठेवतो आहे. मी माझ्या अंतर्मनाच्या शक्तीवर विश्वास ठेवतो आहे. मी या ब्रह्मांडीय शक्तीवर विश्वास ठेवतो आहे. हळूहळू मनातल्या मनात 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. मनातल्या मनात 10 ते 1चं काउंटिंग करायचं आहे. दोन्ही हात आपल्या हृदयावर ठेवायचे आहेत. पुट युअर हँड्स ऑन युअर हार्ट. आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे, या विश्वाचे धन्यवाद द्यायचे आहे. तुझ्या प्रेमासाठी, तुझ्या मार्गदर्शनासाठी. या विश्वाला मी धन्यवाद देतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. माझ्या ईश्वराला धन्यवाद देतो. माझ्या विश्वगुरूला धन्यवाद देतो. माझ्या आईवडिलांना धन्यवाद देतो. माझ्या गुरुजनांना धन्यवाद देतो. आजच्या दिवसाला धन्यवाद देतो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. टेक अ डीप ब्रेथ इन. आणि हळूहळू जसं तुम्ही श्वास सोडत आहात, हळूहळू तुम्ही तुमचे डोळे उघडू शकता.
हळूहळू परत येऊ शकता. ज्या काही गोष्टी तुम्ही फील केल्या असतील, मनात आल्या असतील, त्या तुम्ही थोड्या वेळाने विसरून जाल म्हणून नोटबुक घ्यायचं आहे, पेन घ्यायचं आहे. काय तुम्हाला आठवलं, काय दिसलं ते पटकन तुम्हाला एका साईडला लिहून ठेवायचं आहे. आजची तारीख टाकायची आहे. अँड राईट डाऊन युअर एक्सपिरियन्स इन 2 minutes फास्ट. राईट डाऊन युअर एक्सपिरियन्स. कान माझ्याकडे ठेवायचे आहे. ओके. एक छोटीशी ॲक्टिव्हिटी, एक प्रार्थना आपण अजून घेणार आहोत. पण तत्पूर्वी तुमच्यापैकी बऱ्याच लोकांचे काही प्रश्न होते. काही लोकांनी व्हॉट्सॲप केले, काही लोकांनी टीमला माझ्या विचारले आहे. तर त्या प्रश्नांची उत्तरं मी देऊ इच्छितो. 4-5 प्रश्न आहेत, जास्त काही मोठे नाही आहेत. तर त्या प्रश्नाचे उत्तरं मी देईल तुम्हाला, म्हणजे ज्यांचे कोणाचे ते प्रश्न असतील ते त्यांना उत्तर मिळून जाईल. आणि सकाळच्या बॅचमधल्याच लोकांचे प्रश्न आहेत, बिकॉज इट इज अबाउट द मॉर्निंग क्लास, इट इज नॉट अबाउट द इव्हिनिंग क्लास. ठीक आहे. सो पटापट मी त्याचे उत्तरं देऊन देईल. तुम्ही जोपर्यंत लिहित आहात, कान माझ्याकडे ठेवा. काही लोकांचे ते असे होते की कोणाला डाऊट आहे की मी पुढचं 90 दिवस करू शकेल की नाही करू शकेल. ओके. कोणाला वाटते की मी याच्या आधी ट्राय केलेलं आहे सर, पण ते झालं नाही. सो असे जे वेगवेगळे प्रश्न आहेत, त्या 5-6 प्रश्नांना मी जे सिलेक्टेड प्रश्नांना निवडलेलं आहे आणि त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मला एकच गोष्ट समजते की 28 दिवसामध्ये आपण एक सुरुवात केलेली आहे. इट इज जस्ट अ बिगिनिंग. आता जर का लाईफमध्ये खरं ट्रान्सफॉर्मेशन बघायचं असेल, तर पुढचे 90 दिवस आपलं लाईफ चेंज करू शकतात, जीवन बदलू शकतात. आणि याचं जीता जागता उदाहरण इसका मैं हूँ. और मैं व्हेनेवर आई फील डाउन, व्हेनेवर आई फील कि अभी मुझे थोड़ा हेल्प की ज़रूरत है, गायडन्स की ज़रूरत है, तर त्या प्रत्येक वेळी मी ही 90 दिवसाचा टास्क माझ्या आयुष्यात मी चालू करतो. असं नाही आहे की पुस्तक एकदा वाचलं म्हणजे संपलं. कारण ते एक पुस्तक तुम्ही जितक्या वेळा वाचत असता, तितक्या वेळा ते काहीतरी नवीन तुम्हाला शिकवत असते. शब्द तेच आहेत. त्या पुस्तकाचे शब्द तेच आहेत, वाक्य तेच आहेत, पानही तेवढेच आहे, सगळं काही तेच आहे. तर मग बदलत काय आहे? बदलत आहे तुमचा वाचण्याचा अप्रोच. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही पुस्तक वाचता, तेव्हा तुम्ही अधिक समजदार झालेले असता. म्हणून एकच पुस्तक, तेच शब्द, सगळं काही तेच असल्यावरही तुम्ही नवीन काहीतरी नेहमी शिकत असता. सो एकदा सर मी 90 दिवसाचा क्लास केला होता, तर असं म्हणून नसते चालत. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तो क्लास करता किंवा प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही त्या क्लासमध्ये बसता, त्यावेळी तुम्ही काहीतरी नवीन घेणार आहात, शिकणार आहात आणि तो अँगल, तो तो अप्रोच तुमचा ठेवा, असं मला वाटते. मला माहीत आहे इट इज नॉट पॉसिबल फॉर एव्हरीबडी. पण ज्यांना ज्यांना पॉसिबल आहे, या 90 दिवसामध्ये काय बदल होईल, असा पहिला प्रश्न होता. तर त्याचं उत्तर मी देतो शॉर्टकटमध्ये, की पुढचे 90 दिवस जर का तुम्ही सतत लागून राहिले आणि हे करत राहिल्या गोष्टी, तर पॉझिटिव्ह एनर्जी ही फार नेक्स्ट लेवल तुमच्या जाणार आहे. ज्या लोकांना ही भीती आहे किंवा ज्या लोकांना असं वाटते की मी वारंवार निगेटिव्ह होतो आणि माझ्या आसपास वातावरण निगेटिव्ह आहे, मी निगेटिव्हिटीमध्ये जातो, त्यांना फार हेल्प होईल. जे लोक ओव्हर थिंकिंग फार करतात आणि ज्यांना निगेटिव्ह थॉट्स खूप आहे, त्यांना मदत होईल ते कमी करण्यासाठी किंवा संपवण्यासाठी. ज्यांचं मन शांत नाही आहे, स्टेबिलिटी नाही आहे, त्यांना फार हेल्प होईल. ज्यांना असं वाटतं की आयुष्यातला आनंद कमी झालेला आहे, त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. ज्यांना असं वाटतं की माझा कॉन्फिडन्स कमी आहे, त्यांच्यासाठी हे फार महत्त्वाचं आहे. ज्यांना असं वाटतं की मी डिसिप्लिन नाही आहे, माझ्यामध्ये डिसिप्लिनची कमी आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे फार इम्पॉर्टंट आहे. ज्यांना असं वाटतं की माझ्या आयुष्यात काही गोल्स नाही आहे आणि गोल्स असले पाहिजे. कारण जर का ध्येय नसेल, ओके, एखादी जहाज आहे, त्या जहाजीला चालू करून जर का सोडून दिलं, तर ते कुठं जाईन याची काही गॅरंटी नाही आहे.
पण त्याला जर का एक दिशा दिली, एनर्जी तर आहे तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये टॅलेंट आहे, तुमच्यामध्ये सगळं काही आहे, पण त्याला जोपर्यंत दिशा नाही तोपर्यंत काही अर्थ नाही है. सो सुबह क्यों उठना है, इसका रीजन ही नहीं है हमारे पास, तो डिफिकल्ट आहे. तो गोल जर असेल आपल्याकडे, जर दिशा जर असेल आपल्या जीवनाला, नसेल तर ते द्यायची आहे, सिंपल आहे. डझंट मॅटर की आपका एज क्या है, तुमचं शिक्षण काय आहे, तुम्हाला काही फरक पडत नाही त्याने. दिशा देणं हे फार गरजेचं असते. ओके. आज व्हिज्युअलायझेशन जेव्हा आपण करतो तेव्हा आपला फोकस आणि अट्रॅक्शन जे आहे ते आपल्याकडे वाढेल. आपल्याला असं वाटत असते की बाहेरची स्ट्रॅटजी बदलून आपण आयुष्यात रिझल्ट क्रिएट करू, पण असं नाही आहे. आतमधली एनर्जी बदलून तुम्ही आयुष्यात रिझल्ट क्रिएट करू शकता. ओके. सो लॉ ऑफ अट्रॅक्शन हे तेव्हाच काम करते जेव्हा तुम्ही आतमधल्या एनर्जीला चेंज करता. दॅट इज व्हॉट इज माय बिलीफ. सो तुमच्या बोलण्यात, तुमच्या विचारात, तुमच्या एनर्जीमध्ये फरक पडेल 90 दिवसामध्ये. तुमच्या नात्यांमध्ये, तुमच्या हेल्थमध्ये, तुमच्या पैशामध्ये फरक पडेल येणाऱ्या 90 दिवसामध्ये. पॉझिटिव्ह शिफ्ट जाणवेल. मी हे नाही म्हणत की तुम्ही फार करोडपती होणार आहात, बट आपका अप्रोच बदल जाएगा, आणि जेव्हा तो अप्रोच बदलेल तेव्हा ऑटोमॅटिकली बाकीच्या गोष्टी बदलतील. हॅबिट्स, सवय ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. ओके. सर्वात मोठी गोष्ट जी मला असं वाटते ती आहे की आपण स्वतःकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला लागू. ते फार महत्त्वाचं आहे आज. ओके. त्याला म्हणतात सेल्फ इमेज. लिहून घ्या, सेल्फ इमेज. कारण ज्या माणसाची सेल्फ इमेज वीक असते, त्याच्यामध्ये पोटेन्शियल असल्यावरही त्याला सतत असं वाटत असते की हे मी करू शकत नाही. आणि ज्या माणसाची सेल्फ इमेज ही स्ट्रॉंग असते, त्याच्याकडे दोन गोष्टी कमी असल्या तरी तो त्याला असं वाटतं की नाही, आय कॅन डू इट, मी ॲडजस्ट करून घेईल, मी पुढे जाईल. ओके. सो हा मॉर्निंग क्लास नाही, हे जीवन बदलण्याची एक जर्नी आहे. ठीक आहे. सो आता काही लोकांना प्रश्न आहेत की सर माझ्याकडून रोज होईल का? सुरुवातीला प्रत्येकाला असंच वाटते की माझ्याकडून होईल का? पण तुम्ही 21 दिवस 22 दिवस आता इथे बसत आहात ना, होत आहे ना, सो वो भी हो जाएगा, डोंट वरी, डरो मत आप. आणि एखादा दिवस जर गॅप पडला तर पडला, डोंट वरी. अशी कोणती गोष्ट आहे की जी परफेक्ट आहे, मला सांगा. ओके. सो परफेक्शन के पीछे भागना ही नहीं है हमें, हमें सिर्फ कोशिश करना है. आपल्याला कोणाला प्रूव्ह करायचं आहे? किसी को प्रूव्ह नाही करणार, आपण आपल्यासाठी करत आहोत. इट इज फॉर अस. ओके. सो आपण सगळे एकत्र असणार आहोत या 90 दिवसाच्या प्रवासामध्ये. त्या ठिकाणी डिसिप्लिन होईल, त्या ठिकाणी पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट तयार होईल. सो परफेक्ट होण्याची गरज नाही. फक्त प्रत्येकाला रोज, प्रत्येकाला अ, स्वतःसाठी थोडा वेळ देण्याची गरज आहे. एखादा दिवस मिस झाला काय हरकत नाही. ओके. काही लोकांचा हाही प्रश्न होता की सर याच्यामुळे पैसे आणि हेल्थ हे मला मिळेल का, यश मला मिळेल का? त्या लोकांनी ऐका लक्ष देऊन. हा प्रोग्राम म्हणजे जादू नाही आहे, पण तुमच्या शरीरातील जी ऊर्जा आहे त्याला जागृत करण्याचा एक मार्ग आहे. जेव्हा तुमचे थॉट्स, विचार, तुमची एनर्जी, तुमचा फोकस आणि तुमच्या रोजच्या सवयी बदलतील, तेव्हा हळूहळू हेल्थमध्ये, नात्यांमध्ये, तुमच्या आत्मविश्वासामध्ये, तुमच्या यशामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस तुम्हाला दिसायला लागतील. बाहेरचे जीवन बदलण्याआधी आतमधून बदलणं फार गरजेचं आहे. सो आजूबाजूच्या कॉम्प्लिमेंट यायला लागतील तुम्हाला हळूहळू, की काय चालू आहे, थोडा बदलल्यासारखं वाटत आहे, नेमकं काय चालू आहे. आणि हे कॉम्प्लिमेंट ऑलरेडी माझे जे विद्यार्थी आहेत जे रेकीचा क्लास करतात माझ्यासोबत, त्यांनी 1000 वेळा शेअर केलेल्या आहे माझ्यासोबत आतापर्यंत, की सर आजूबाजूचे घरातले लोक विचारायला लागलेले आहे की तू काय करत आहे नेमकं, एवढं कसं काय. ओके. कारण पी एच डी लेवलचा एक्झाम करणारी एक लेडी होती मागच्या बॅचमध्ये. ती म्हणे सर माझा पी-एच-डीचा क्लास मी सोडून मी तुमचा क्लास करते. एवढं मला इथं या ठिकाणी शांतता मिळत आहे. सो यू इमॅजिन की इट इज नॉट अबाउट मी. हां, मी मी माझ्याबद्दल नाही काही सांगत आहे. इट इज नॉट अबाउट मी, इट इज अबाउट यू. जब आप खुद के अंदर झांकना शुरू करते हैं ना, तब एक्चुअली आपको समझता है की अरे यार क्या जी रहे थे, क्या कर रहे थे. ओके. काही लोक म्हणतील माझा मेडिटेशन करताना फोकस होत नाही.
सो सुरुवातीला मन भटकणार आहे, ते नॉर्मल आहे. कारण तुम्ही 20 वर्ष त्याला भटकत होते आतापर्यंत, 20-25 वर्ष. 20 दिवसात काय सागर गारवे काही देव नाही की तो तुम्हाला एका ठिकाणी बसून देईल. तो तो फक्त प्रयत्न करत आहे. बाकी तुमची इच्छा नसली तर मी काहीच नाही करू शकत. नो बडी कॅन डू एनीथिंग. आप बोलेंगे कि हाँ सर, मैं बैठ गया, अभी करो मेरा जिंदगी बदलो, मेरा जिंदगी, कोई नहीं बदल सकता भाई. मैं क्या हूँ? कोई नहीं बदल सकता. आपने अगर डिसाइड ही कर लिया आहे की मेरे को बदलना ही नाही, मला उठायचंच नाही झोपेतून, कोणी किती हालवू दे ना, तर त्याच्यात कोण काय करू शकते? काय म्हणता? बस बरोबर आहे की नाही? बाकी कोई नहीं कर सकता उसमें कुछ. आपकी अगर इच्छा है कि मेरे को उठना है, मेरे को दौड़ना है, मेरे को भागना है, मेरे को कुछ करना है, तो ही हम कुछ कर सकते, बाकी कोई कुछ नहीं कर सकता. सो फोकस होईल. प्रयत्न करा. 2 दिवस, 4 दिवस, 5 दिवस त्रास होईल. मला माहिती आहे इथे काही लोक आताही बसलेले असतील की ज्यांचं काहीच होत नसेल, तरीही ते रोज येऊन बसतात, तरीही ते रोज ऐकतात की ठीक आहे चला, आज नाही उद्या काहीतरी होईल. सो हा होप, तो ॲटिट्यूड, तो अप्रोच असला पाहिजे. हळूहळू होईल प्रॅक्टिसमुळे. कन्सिस्टन्सी जेव्हा असेल तेव्हा तुमचं कॉन्सन्ट्रेशन व्हायला लागेल. नॅचरली गोष्टी इम्प्रूव्ह होतील. तुमची बॉडी रिॲक्ट करायला लागेल ऑटोमॅटिक. प्रेशर नका टाकू स्वतःवर. नॅचरली होऊ द्या. काही लोक म्हणतील मी आधी कधीच सर मेडिटेशन केलं नाही. काय हरकत नाही. आता तर केलं ना तुम्ही 20-21 दिवस. त्याचं तुम्हाला हेल्प होईल पुढं. डाऊट्स असतात आपल्या डोक्यामध्ये, आय नो की डाऊट्स, सर हे होईल का, ते होईल का. होते सगळं काही, फक्त त्या मार्गावर चालायला तर सुरुवात करा आधी. तुम्ही पाण्यात उडी मारायच्या आधीच म्हणता की सर मला स्विमिंग करता येईल का मग? तर तो आधी मारावं लागेल उडी. ओके. काही लोकांना उठणे कठीण जाते मॉर्निंगला. सगळ्यात जास्त कठीण मला जात होतं माहिती आहे तुम्हाला. हो जाता है वो. हो जाता है. आप कंसिस्टन्सी करो आप. कारण जेव्हा ग्रुप असतो, जेव्हा मित्रमंडळी असतात, जेव्हा एक कम्युनिटी असते, तेव्हा एक मोटिवेशन मिळते ऑटोमॅटिक. तुम्हाला सकाळी उठायचं आहे म्हणून तुम्ही रात्री कधीच जास्त वेळ जागणार नाही. ऑटोमॅटिक तुम्ही म्हणाल की नाही नाही, सकाळी मला उठावं लागते. याला म्हणतात डिसिप्लिन. मग डिसिप्लिन लागून जाईल ऑटोमॅटिक. पहिले काही दिवस चॅलेंजिंग असतील, पण नंतर हीच एक पॉवरफुल हॅबिट बनेल. मी असे खूप लोक बघितले बरं का, लक्षात घ्या. मी असे खूप लोक बघितले जे मला सांगतात माझ्या बॅचेसमध्ये की सर, मी रोज 5 वाजता उठतो, मागचे 10 वर्ष झाले. मी त्यांना पुढचा प्रश्न विचारतो, काय करता तुम्ही उठून? काही नाही सर, मी थोडासा व्यायाम वगैरे करतो आणि न्यूजपेपर वगैरे वाचतो. सो दिशा कुठं घेऊन चालले तुम्ही? दिशा, कोणती दिशा चालले? न्यूजपेपर वाचून तुम्हाला योग्य दिशा नाही भेटणार. आप कुछ प्रोडक्टिव करो ना वो टाइम का. त्या टाइमाचा काहीतरी प्रोडक्टिव्ह वापर करा. कुछ अच्छा सोचो, कुछ अच्छा बोलो, कुछ अच्छे अफर्मेशन करो त्या टाइममध्ये. ओके. सो 90 दिवसांनी काय गॅरंटी आहे? तर जर तुम्ही मनापासून हे 90 दिवस केले, डेली ग्रॅटिट्यूड, व्हिज्युअलायझेशन, मेडिटेशन, पॉझिटिव्ह आणि एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही राहिले, सो गॅरंटी बाहेरची तर काही नाही, पण आतमधून एक कमिटेड व्यक्ती म्हणून तुम्ही तयार व्हाल. हे फार फार महत्त्वाचं आहे. ओके. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. सो लक्षात घ्या अँड थिंक अबाउट इट. ओके. चला शेवटची प्रोसेस करूया. क्लिअर आहे सर्वांना? हे काही प्रश्न आले होते तुमच्याच लोकांचे, त्याच्यावरच मी उत्तर दिले. मी काही माझ्या मनाने नाही सांगत आहे. ठीक आहे. काही लोक हेही म्हणतील की मला फॅमिली सपोर्ट नाही आहे. ओके. सो डोंट वरी, सुरुवातीला कोणाला सपोर्ट मिळत नाही, मलाही मिळाला नव्हता. ठीक है. मेरे को भी बोलते थे मेरे फॅमिली वाले की काय व्हिडिओ बनवतो आहे यूट्यूबचे, काही फायदा थोडी आहे ते बनवून. असंच असते. असंच असते, लक्षात ठेवा. कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत तुम्ही काही हासिल नाही करत, है ना, तो उगते हुए सूरज को सब नमस्कार करते हैं. सो करत राहा. जेव्हा तुमच्यामध्ये काही पॉझिटिव्ह चेंजेस त्यांना दिसतील ना, ते स्वतः तुम्हाला विचारतील की तू कसं काय, काय करत आहे, व्हॉट यू आर डुईंग, ओके, व्हॉट इज हॅपनिंग. आणि त्यावेळेसपासून मग तुम्हाला वाटेल की चलो अभी वो अपने आप साथ देना शुरू कर देंगे आपको. जेव्हा ते तुमची मेहनत बघतील की अरे हेही करत आहे, तेही करत आहे, तेही करत आहे. माझ्याकडे एक मॅडम आहे, त्या सांगत होत्या की सर माझे हजबंड जे आहेत, त्यांचे त्यांचे हजबंड, त्यांना ह्या गोष्टी आवडत नाही. पण मागील 3 महिन्यापासून त्या मॅडम लागलेल्या आहेत. म्हणजे जॉबही करतात, आपला प्रत्येक क्लास करतात, कोणताच क्लास सोडत नाही. ओके.
प्रत्येक क्लास करतात आपला. तर आता त्यांच्या हस्बंडनी पाहिलं असेल की ही क्लासही करते, जॉबही करते, आली की पुन्हा. तर ते आता हळूहळू सपोर्ट करायला सुरुवात केली आहे त्यांनी. सो अपने आप आ जाएंगे लोग. ठीक है. अपने आप सपोर्ट करेंगे, डोंट वरी. चला, एक अफर्मेशन करूया आपल्या लास्टवाल्या. बाकी काही प्रश्न असतील तर चॅटबॉक्समध्ये लिहा. अनिता अल्ट्रा 24 कोण आहे? बोला अनिता मॅडम. हम्म. सर मी अनिता पाटील आहे. सॉरी ते नाव हे झालं होतं हा, चुकून काल. येस 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 येस, बोला बोला. मला लास्ट टाइमचं आपलं 90 डेजचं जे कोर्स मी केला होता त्याच्याबद्दल थोडं शेअर करायचं होतं, येस म्हणून येस. जर तुमची परमिशन असेल तर. हां हां, बोला बोला. हे मागच्या बॅचमध्ये जे 90 डेजची मागची बॅच झाली आपली डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, जवळजवळ मार्चपर्यंत चालली होती थोडीफार. त्या बॅचचे स्टुडंट आहेत अनिता मॅडम. आता ते योगायोगाने इथे आहेत. सो त्यांना आपण ऐकू की त्यांचा एक्सपिरियन्स काय आहे. लास्ट टाइमचं जे 90 डेजचं मी जॉईन केलं त्याच्यानंतर माझ्यात जे झालेले बदल आहेत ते मी आता या आठवड्याभरात नोटीस करते. हम्म. तर 90 डेज नंतर माझे दोन्ही पण जे पण बिझनेस चालू होतं ते व्यवस्थित हँडल करून फॅमिली लाईफ न डिस्टर्ब होता. इव्हन ही जी मेची सुट्टी होती, आम्ही एखाद दुसरा दिवसच घरी आहे, अदरवाईज बाहेरच आहे सारखं, तरीही ते व्यवस्थित सगळं मॅनेज होतं आणि मला फ्रस्ट्रेशन नावाची जी चीज वस्तू आहे ती आता येतच नाहीये. तर हम्म. म्हणजे माझा मुलगा आणि नवरा त्या दोघांनी इतकं नोटीस केलं की तुला छोट्या छोट्या गोष्टीवरून स्ट्रेस यायचा, हे यायचा. अक्षरशः म्हणजे आज रात्री आम्ही आलोय की परत दुसऱ्या दिवशी पहाटेचं फ्लाईट घेतलंय, असं करून फिरलोय आतापर्यंत. हम्म. तर 90 डेज मुळे जे पण काय झालंय की जे ग्रॅटिट्यूड रायटिंग आहे, म्हणजे थॉट प्रोसेस पूर्ण चेंज झालीये. रिडिंग हॅबिट परत चालू झालीये. तर ह्या गुड. सगळ्या म्हणजे 90 डेज मुळे हे सगळं इतकं छान मला लाईफ मिळालंय ना आता सर. सो थँक्यू सो मच फॉर दॅट. मला हे शेअर करायचं होतं व्हेरी बरेच नाईस, व्हेरी दिवसापासून, नाईस. पण क्लास अटेंड रेग्युलरली होत नव्हता त्यामुळं राहिलं होतं, म्हणून म्हटलं आज करावं. थँक्यू व्हेरी सो नाईस, मच. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. अनिता मॅडमबद्दल दोन शब्द सांगतो फक्त मी. हे मागच्या वर्षी आमच्याशी जुळले होते आणि आता हे स्वतः एक कोच आहेत, ग्रँड मास्टर आहेत. एक पॅरेंटिंग कन्सल्टंट म्हणून काम करतात, रिलेशनशिप कन्सल्टंट म्हणून काम करतात. आणि मी सांगतो ना तुम्हाला की इथे येताना काहीतरी अडचण, काहीतरी प्रॉब्लेम घेऊन कोणी प्रत्येक व्यक्ती येत असतो. पण जो इथून जातो, तो इतरांना हेल्प करण्यासाठी तयार होतो. तो इतरांचे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तयार होतो. आणि हीलिंग हे क्षेत्रच असं आहे किंवा हे गोष्टच अशी आहे कि यू स्टार्ट विथ युअर प्रॉब्लम. मैंने भी मेरा मेरे 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 जीवन के प्रॉब्लम से शुरू किया था ऑब्वियसली. आपण आपले प्रॉब्लेम, आपल्या अडचणी सोडवण्यासाठी याच्यात जातो. पण तिथं आपल्याला असं काही शिकतो किंवा असं काही एनर्जी ती आपल्यासोबत असं काही काम करते की आपण तर करणारच करणार, पण आपण इतरांना सुद्धा हेल्प करू एवढी एनर्जी, एवढी शक्ती आपण स्वतःमध्ये डेव्हलप करतो. थँक्यू सो मच अनिता मॅडम फॉर शेअरिंग. ओके. आज त्या बऱ्याच महिलांना आणि बऱ्याच लोकांना हेल्प करत आहेत त्यांच्या माध्यमातून. दॅट्स अ अमेझिंग थिंग की हेल्प मांगने वाले से हेल्प करने वाले की जर्नी. ओके. म्हणजे एक वेळ की हेल्प मागत होतो, आता हेल्प करत आहे. ऑफकोर्स हेल्प माणसाला आयुष्यभर लागत असते, असं नाही आहे. गायडन्स, टीचर्स यांचीच गरज तर नेहमी पडत असते. पण आज आपणही दोन शब्द कोणाला तरी सांगू शकतो आणि आपणही काहीतरी करू शकतो. हे फार मोठी यु नो अचीवमेंट आहे मला असं वाटते. ठीक आहे. चला, सो आता एक छोटंसं आपण एक पॉवरफुल अफर्मेशन आहे, म्हणजे एक फारच पॉवरफुल, ज्याला मला असं वाटतं की जे फार पॉवरफुल आहे. ते आपण काल मराठीमध्ये घेतलं होतं, म्हणून ते तेवढं आय डोंट नो तुम्हाला किती फील झालं. पण आता ते आपण इंग्रजीमध्ये रीड करणार आहोत. तुम्हाला नाही समजलं तर चालते. फक्त माझ्या मागं तुम्ही रिपीट करा बाय क्लोजिंग युअर आईज. ओके. सो तुम्हाला त्याचं पॉवर समजेल. ते फार पॉवरफुल आहे. ठीक आहे. चला, रेडी आहात तुम्ही एव्हरीबडी? गिव्ह मी अ सेकंड टू ओपन इट. आणि जे लोक 90 डेज या 90 दिवसाच्या आपल्या प्रवासामध्ये येतील त्यांच्यासाठी एक किट तयार करत आहोत आम्ही. ते किट तुम्हाला घरपोच मिळेल. ओके. सो दॅट इज अ सरप्राईज किट. वी आर क्रिएटिंग दॅट किट. ते तुम्हाला आम्ही एक दोन दिवसामध्ये दाखवू. शक्यतोवर जमलं तर त्याच्यामध्ये काही गोष्टी असतील
जे तुम्हाला उपयुक्त पडतील 90 दिवसासाठी. हम्म, कुठे गेलं हे? ओपन इट. जस्ट अ मिनिट हा. ओके, एनी क्वेश्चंस, एनी डाउट, प्लीज टाइप इन द चैट बॉक्स. तब तक लेट मी ओपन द डॉक्युमेंट. चला ठीक आहे, क्लोज युअर आईज एव्हरीबडी. माय टीम नंबर्स आर देअर इन द चॅट बॉक्स. ओके, टीमचे नंबर जे आहेत ते चॅट बॉक्समध्ये तुमच्या सर्वांसाठी शेअर केलेले आहेत. ते सेव्ह करून ठेवा. ओके, त्यांच्याशी संपर्क करा, त्यांच्याशी बोला, तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्हाला मदत करतील नक्कीच, जेवढी होऊ शकेल. ओके. ओके, क्लोज युअर आईज. माझ्या सोबत सोबत म्हणायचं आहे, माझ्या नंतर म्हणायचं आहे. समजलं नाही तरीही रिपीट करायचं आहे. ओके, चला सुरुवात करूया. एव्हरी डे, इन एव्हरी वे, आय एम गेटिंग बेटर, बेटर and better. I am child of God. God, you and me are one. I am child of God. God, you and me are one. Change happens in matter of minutes. Change happen in matter of minutes. I create and drive change by my will. As I create my powerful intention, my life events follow it precisely. With every breath, I inhale abundance, love, happiness, health, healing, joy, and light of God. God's light is filling my body and my life now. Moment by moment, I am becoming into my greatest self and unleashing my greatest potential by living a life of abundance, happiness, love, joy, and greatest success. Every cell, tissue, nerve, organs, chakras, and system of my body is getting whole and healthy. My body is being restored to perfect health now, now, now. The past does not equal the future. Miraculous changes are happening in my life now with God's priceless blessings. My right intention creates the right way amidst any difficulty. Failure is never final. I always carry the power to transform any situation. My mind and body is my servant. As I intend, they must follow. Every situation contains God's blessings. I experience it when I look for it. Happiness needs no reason, and I am happy without any reason. My intention, thoughts, emotions, and actions create my life and destiny. I am here to serve God, nature, and everyone else in the world by unleashing my greatness and genius now. With God's blessings, my income and wealth is increasing multifold, miraculously, and is manifesting in my life from multiple and proper channels. माझ्या मागे मागे म्हणायचं आहे अगेन. आय एम द सोल. आय एम an unstoppable force of nature. I am an unstoppable force of nature. I am not my body, not my mind.
not my doubts, not my fears, not my past, not my limitations. I am the soul. I am the truth. I am the soul. I am the truth. I am creating my life by my choice now. I am a multi millionaire money magnet. Money flows in my life like a river, rains on me like a waterfall, every day, in every way, avalanches of health, wealth, healing, energy, love, creativity, intelligence, wisdom, power, happiness flows in my life from all directions rapidly, properly, safely, easily, constantly by the blessings of God. All my needs are met and my goals are manifested by the blessings of God. I am one with the God, and God is one with me. This is the truth. This is the truth. This is the truth. Thank you. Thank you. Thank you. So be it. So be it. So be it. Slowly, slowly open your eyes, everybody. लेट्स डू फास्ट में अभी ब्रीदिंग करेंगे द कपालभाती. ओके, आय नो टुडे आपण एक 5-10 मिनटं एक्स्ट्रा घेतलेले आहेत. सो काही प्रश्न होते, ऑफकोर्स त्याचे उत्तर द्यायचे होते. सो ब्रीदिंग करूया लास्ट पटकन.